नमस्कार मित्रांनो, मी सचिन आगाव. माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे हिस्ट्री अनलॉक बाय सचिन, यावर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक माहिती, ज्यामध्ये आपण बघणार आहोत लोणार या नावामागील इतिहास. खरं तर प्रत्येक ठिकाणाची ओळख पटण्यासाठी त्या गावाला एक नाव असतं, पण माझ्या मते त्या गावाची ओळख पटण्यासाठीच नाव असतं का? नाही, त्या पलीकडेही त्याची काहीतरी माहिती असते, त्यामागे इतिहास असतो, संस्कृती असते, परंपरा असते आणि तिथल्या लोकांच्या आयुष्यातला सुगंध त्या नावामध्ये दडलेला असतो. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये आपण बघू लोणार हे नाव कसं पडलं. लोणार या नावामागचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल त्रेतायुगमध्ये. तुम्हा सर्वांना 4 युग तर माहीतच असेल: सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, जे की आत्ता आहे. या नावामागचा इतिहास हा त्रेतायुगमध्ये आहे. प्रभू श्रीराम यांना जेव्हा 14 वर्षाचा वनवास मिळाला, त्यावेळेस ते माता सीता आणि लक्ष्मण यांच्या समवेत वनामध्ये प्रवास करत होते. प्रवास करताना ते आले आताच्या लोणार या ठिकाणी. या ठिकाणी शुक्राचार्यांची वेधशाळा होती. त्या वेधशाळेमध्ये अनेक ऋषीमुनी, महान तपस्वी राहत होते. प्रभू श्रीराम यांनी जेव्हा त्यांची भेट घेतली, त्यावेळेस शुक्राचार्य वेधशाळा येथील ऋषीमुनींनी प्रभू श्रीराम यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी लवणासूर नावाचा एक राक्षस आहे आणि त्याने प्रचंड उन्माद घातलेला आहे. तो इथल्या स्थानिक लोकांना छळतोय, आमच्या होम हवन असेल, यज्ञ असेल, यामध्ये बाधा आणतोय. त्यावर प्रभू श्रीराम यांनी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्यांना वचन दिलं की मी या राक्षसापासून तुमची सुटका करेन. प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत या परिसरात बरेच दिवस राहिले. एके दिवशी लवणासूर नावाचा राक्षस पुन्हा शुक्राचार्य वेधशाळा असेल किंवा येथील ऋषीमुनींचे कुटिया असतील, याच्यावर आक्रमण करण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी परत आला आणि त्याचा सामना झाला तो प्रभू श्रीराम यांच्यासोबत. प्रभू श्रीराम यांनी लवणासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. लवणासुराच्या नावावरून लवणार हे नाव या ठिकाणास पडलं. कालांतराने काही वर्ष गेल्यानंतर लवणार या शब्दाचं रूपांतर लोणार यामध्ये झालं. असं ह्या नावामागील प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्याच्या आजूबाजूच्या मंदिरांची माहिती. तर पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.